नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PWB या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, महाराष्ट्र शासन वित्त विभागाचं आताचं सगळ्यात मोठं अपडेट आहे आणि यामध्ये लेखा व कोशागार विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. प्रत्येक कास्टमध्ये जागा किती आहे तर तुम्ही पाहिलेलं असेल. त्याचबरोबर नसेल पाहिलं तर मी तर नक्कीच सांगेलच. याचबरोबर सर्वांचा एक प्रश्न आहे की नेमकं याच्यासाठी पात्रता काय लागते. तर मी तुम्हाला आधीच क्लिअर सांगतो, यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतून पदवी तुम्ही धारण केलेली असेल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग लागणार आहे. या दोन गोष्टी सर्वात आधी मी तुम्हाला क्लिअर करून दिल्या. आता मूळ जाहिरातीवरती येऊया. जाहिरात हे मूळ आहे. तुम्हाला झूम करून दाखवण्याचा इथं प्रयत्न असणार आहे माझा या सेशनला. ठीक आहे. तर संचालक तुम्ही पाहू शकता, संचालक व कोशागार विभागाची ही जाहिरात आहे. एकूण 75 पदांसाठी ही जाहिरात होईल. याचबरोबर यामध्ये काही महत्त्वाचे आहेत, तर अजासाठी एकूण 9 जागा आहेत. अनुसूचित जाती ओके, जमातीसाठी 5, जातीसाठी 9, विजा 3, भजव 1, भजक 2, भजड 2, विमाप्र 2, ओबीसीच्या 13 जागा ओके. SC-BCच्या माझे मित्रांनो तुम्हाला आर्थिक दुर्बल घटकाच्या सुद्धा 9 जागा पाहायला भेटेल. त्याचबरोबर आपल्याला SC-BCच्या 8 जागा आणि अराखीवच्या 21 जागा अशा प्रकारे आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक यांच्या सुद्धा इथं जागा दिलेल्या आहेत. आता हे तुम्हाला स्वतःहून पाहता येईल. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय माझे मित्रांनो, आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये जे कारवाईचा टप्पा दिलेला आहे, यामध्ये भरावायच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षण तसेच नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, सर्वांना माहिती असेल. आता यामध्ये जे अर्ज सुरू होत आहे तुमचे ते म्हणजे 31/12 रोजी पासून. ठीक आहे. 31/12/2024 पासून 30 जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. इतकं क्लिअर समजून घ्या. ठीक आहे. 31 पासून तर 30 जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर याबाबत प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला त्या संदर्भात अपडेट दिला जाईल. आमच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जशी अपडेट येईल तशी. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यासाठी कनिष्ठ लेखापाल हे पद आहेत आणि कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी तुम्हाला लागेल. त्याचबरोबर तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी शब्दाचे 40 शब्द. म्हणजे काय, एक तर मराठी तुम्हाला 30 लागेल किंवा इंग्रजी 40 लागेल ओके. त्याचबरोबर काय म्हटलेलं आहे माझ्या मित्रांनो, इथं वयोमर्यादा 19 वर्षापेक्षा कमी नाही, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 19 वर्ष तरी वय लागणार आहे. त्याचबरोबर खुल्या गटातून अर्ज करणाऱ्यांसाठी 38 वर्ष आणि जर तुम्ही कास्टमधून अर्ज करत असाल तर 43व्या वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. इथं 1000 रुपये चालन दिलेली आहे डायरेक्ट ओपनमध्ये. कास्टमध्ये 900 रुपये. माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय माझ्या मित्रांनो, याचा सिलेबस काय असेल. आता याच्या सिलेबसच्या संदर्भात जशाही पद्धतीचं अपडेट आलं तर नक्की आम्ही तुम्हाला सांगू. पण यामध्ये जनरली आपण जर कधी विचार केला तर इंग्रजी, मराठी व्याकरण, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे असणार आहे. आता तांत्रिक प्रश्न नेमकं काय विचारतात याच्यावरती डिपेंड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या संदर्भात अभ्यासाच्या संदर्भात उगीच काही न बोललेलं बरं. जे क्लिअर आहे तेच बोलू. अभ्यासाच्या संदर्भात नक्कीच आम्ही यानंतरचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण एकंदरीत आपल्याला इथं सांगायचं झालं तर 31 डिसेंबर 2024च्या शेवटच्या दिवसापासून 2025 हे चांगलं जाण्यासाठी आपल्याला अर्ज करू शकतो आपण. 30 जानेवारीपर्यंत 1 महिना इतका अर्जाला दिलेला आहे आणि या संदर्भात कुठलीही अपडेट आली तर सर्वात आधी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. एकूण 75 जागांसाठी भरती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कनिष्ठ लेखपाल या पदासाठी आहे बरं का, कनिष्ठ लेखापाल. त्याचबरोबर माझे मित्रांनो, पुणे विभागाची आहे. म्हणजेच काय, पुणे विभागामध्ये 5 जिल्हे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. ठीक आहे. तर या जिल्ह्यांकडून माझे मित्रांनो इथं नियुक्ती आहे. त्याचबरोबर याचं वेतन स्तर जे आहे S10 29,200 ते 92,300 वेतन श्रेणी भरघोस इथं देण्यात आलेलं आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज तुम्हाला इथं करता येईल, इतकंही महत्त्वाचं आहे. तर मी रिक्वेस्ट करेल या संदर्भात सर्वात जलद अचूक अपडेट करता आमच्याशी जुळले राहा. कुठल्याही पद्धतीचे आपले प्रश्न असतील की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आम्ही आपणास सांगण्याचा प्रयत्न करू. ओके. थँक्यू सो मच.